नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून तुमच्या सर्वांना सप्रेम नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही जवळपास 4 दिवसाच्या ट्रिपवरती निघालेलो आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील एक अतिशय सुंदर लोकेशन आहे टोबरमोरी नावाचं, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. कॅनडाच्या ऑन्टारियो या राज्यामध्ये टोबरमोरी नावाचं एक छोटंसं टाऊन आहे आणि हे जे टाऊन आहे या ठिकाणी जे असलेले निसर्ग सौंदर्य यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही एकटे नाहीत, तर आमच्यासोबत आणखीन 2 मराठी फॅमिली जॉईन होणार आहेत. तर आम्ही सर्वजण मिळून हे 4 दिवस एकत्र घालवणार आहोत. चला तर मित्रांनो, मग 2-3 दिवस निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक मस्त असं टुरिस्ट प्लेस आहे, त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. चला मग या आमच्यासोबत तुम्ही. मित्रांनो, कॅनडामध्ये बरेच असे वेगवेगळे ठिकाण आहेत ज्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरामधनं लोक इकडे येतात. स्पेशली जेव्हा कॅनडामध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मात्र खूप जास्त असते. कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वातावरणात थोडीशी गरमी वाढलेली आहे. त्याचबरोबर या दिवसांमध्ये कॅनडातील जे शेतकरी आहेत ते सर्वजण शेतीच्या कामामध्ये खूप मग्न आहेत. आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी शेतीची कामं चालू होती ती कामं पाहत पाहत आम्ही प्रवासाला सुरुवात केली. पुढील 4 दिवसामध्ये आपण कॅनडामधील बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत, जसं की कॅम्पिंग असेल, वेगवेगळ्या ठिकाणावरती जाणं किंवा जे ॲडव्हेंचर आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. या टोबरमोरी सिरीजमध्ये जवळपास 7 ते 8 व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं मनोरंजन तर होणारच आहे, परंतु त्याचबरोबर कॅनडातील निसर्ग सौंदर्य पण तुम्हाला पाहायला मिळेल. कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करतात. त्यामध्ये सर्वात जास्त आणि पॉप्युलर जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे कॅम्पिंग. इकडे सर्वांना कॅम्पिंग करण्याची फार आवड आहे, त्यामुळे सर्वजण शहरापासून दूर जंगलामध्ये काही दिवस राहायला जातात. आज आपल्यासोबत ज्या आणखीन 2 मराठी फॅमिली जॉईन होणार आहेत ते वेगवेगळ्या शहरामधनं येत असल्यामुळे आम्ही सर्वांनी एका ठिकाणावरती भेटायचं ठरवलं आणि मग त्यानंतर जो पुढचा प्रवास आहे तो एकत्र करायचा. तर मित्रांनो, आम्ही जवळपास 1.5 तासाचा प्रवास करून क्लिफोर्ड नावाचं एक छोटंसं टाऊन आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपले मित्र राजेश येणार आहे आणि मग त्यांची भेट झाली की मग आम्ही इथून पुढे जाणार आहोत. आणखी जवळपास 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे, तर म्हटलं इथं भेटावं आणि मग इथून आम्ही सोबत जाणार आहोत. या ठिकाणी एक छोटीशी पार्क आहे, या पार्कमध्ये आम्ही थांबलोत आणि इथे राजेश त्यांची फॅमिली आली की मग आम्ही इथनं एकत्रच पुढे जाणार आहोत. घरापासून दूर जेव्हा आपण कॅम्पिंगला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्यासोबत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घ्याव्या लागतात. सर्व काही घेतलं तरी पण एखादी वस्तू मात्र विसरून नक्की राहते. आज आम्ही कॅन ओपनर घ्यायचा विसरलो, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी कॅन ओपनर घेण्यासाठी एका दुकानामध्ये जावं लागलं. तर मित्रांनो, या ठिकाणी एक छोटंसं किराणा दुकान आहे, तर आम्हाला इथे कॅन ओपनर घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही इथे थांबलोत. एक छोटंसं स्टोअर आहे, सर्व काही भेटतं इथे, छोट्या छोट्या सगळ्या वस्तू. वो हे बघा, कुत्रा आला, त्या दुकानदाराचा कुत्रा आला, फ्रेंडली आहे. हॅलो, व्हॉट्स युअर नेम?
आईस आहे का? ओके, चला पुढे चला. तर या ठिकाणी ते नेदरलँडमध्ये असे स्पेशल शूज भेटतात लाकडाचे. ते शूज पण ठेवलेले आहेत तिथे. पूर्ण लाकडापासून बनवलेले शूज आहेत. कॅप घ्यायची? We thought we can stop here and grab few things. Can I get like $5 Lotto Max? $5 Lotto Max. Yes. So it is $6 because there's a new one. छान. कॅन ओपनर भेटला ना? ओके. छोटंसं टाउन आहे. आईस्क्रीम घेतली मुलांनी. कॅनडामध्ये जे छोटे टाउन्स असतात, ज्याला आपण मराठीमध्ये एखादं गाव म्हणू शकतो, अशा ठिकाणावरती जुन्या वस्तूंची दुकानं मात्र आपल्याला अगदी सहजपणे पाहायला मिळतात. राजेश यांच्या फॅमिलीला या ठिकाणावरती येण्यासाठी थोडासा वेळ बाकी होता, त्यामुळे आम्हाला जो फ्री टाइम भेटला त्या टाइम मध्ये आम्ही या ठिकाणावरती ज्या जुन्या वस्तू आहेत त्या पाहण्यासाठी गेलो. छोट्या टाउन मध्ये इथे बऱ्याच अशा जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर कॅनडामध्ये प्रत्येक छोट्या टाउन मध्ये ज्या अशा जुन्या गोष्टी असतात, अँटिक शॉप म्हणतात त्याला, तर इथे अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या असतात. जर कोणाला घ्यायच्या असतील तर. हे पाहिजे एक कंदील आहे. तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण असा केरोसिनचा कंदील लावायचा. इथे पण आहे बघा कंदील आहे इथे. बऱ्याच अशा छोट्या छोट्या खूप जुन्या अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. लोखंडाचे पण इथे काही अशा वस्तू आहेत. या ठिकाणी पण एक अँटिक शॉप आहे. अरे रियाश, स्कूटर कशी आहे बघ ना. हापसा आहे का? तर इथे हँडपंप आहे बा. तशा जुन्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत इथे. वाव. हॅलो राजेश, आले का? ओके, चला आम्ही पण आलो थोडीशी चक्कर मारून. ओके, स्मॉल टाउन आहे. अँटिक शॉप्स आहेत काही, ते पाहिले. हे आपल्याला ओपनर पाहिजे होतं, ते एक आणलं. भेटलं का इथं? हा, इथंच भेटलं स्टोर. झाली का मग सगळी तयारी? सगळी तयारी झाली, आता फोटोची बाकी आहे. वा वा, आता 3 दिवस मजा आहे मग. मज्जा आहे मज्जा. राजेश यांच्या फॅमिलीची या ठिकाणावरती भेट झाल्याच्या नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, आम्ही आता या क्लिफोर्ड या छोट्याशा टाउन मधनं निघालो आहोत. आता इथून पुढे जवळपास 1-1.5 तासाचं ड्राईव्ह आहे. त्या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून मग दुपारचं जेवण करणार आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमात मी सिनेमांचे वेगवेगळे किस्से कहाण्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण एका अजरामर कलाकाराच्या आयुष्यावर एक नजर टाकणार आहोत. आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे स्त्रियांचे हक्काचे माहेर मविप्र रुग्णालय. स्त्रीरोग तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, मोफत औषधांसह नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूती, अल्पदरात दुर्बिणीद्वारे गर्भाशय शस्त्रक्रिया. मित्रांनो, या प्रवासामध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्रातील काही रेडिओवरची मराठी गाणी ऐकत ऐकत हा प्रवास सुरू केला. त्यानंतर दुपारी 3 वाजता आम्ही सर्वांनी एका ठिकाणावरती थांबून या ठिकाणी जेवण करण्याचं ठरवलं. या ठिकाणावरती आपल्यासोबत आणखीन एक मराठी फॅमिली जॉईन होणार आहे. त्यांना येण्यासाठी थोडासा वेळ बाकी होता, त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणावरचं निसर्ग सौंदर्य चालून पाहिलं. आणि पाणी पहा, किती स्वच्छ पाणी एकदम. या ठिकाणी आम्ही थांबलोत. आता इथे आम्ही जेवण करणार आहोत. चला म्हणलं थोडीशी चक्कर मारून आजूबाजूचा एरिया पाहून घेऊ.
मस्त एरिया आहे मित्रांनो, एकदम पाणी पहा तुम्ही किती स्वच्छ आहे. काय म्हणणं झाले सबस्क्रायबर मध्ये 6-7 म्हणलं. कॅनडाचे नॅचरल ब्युटी बघा किती सुंदर एकदम. किती सुंदर पाणी पहा, किती स्वच्छ आहे एकदम. अद्भुत एकदम. खरंच अद्भुत. खूप छान ठिकाण होतं हे. आजूबाजूचा निसर्ग खरंच खूप सुंदर होता. त्याचबरोबर हा परिसर स्वच्छ आणि निळं पाणी असल्यामुळे या ठिकाणावरती बराच वेळ थांबावंसं वाटत होतं. चला आता जेवण करू. गोलू, हॅलो गोलू, तुला तर व्हिडिओ मध्ये घेतो आम्ही. ओके, सांग तुझं नाव काय? स्वराज. ओके, स्वराज आहे हा, आणि स्वराजला लाडाने सगळेजण गोलू म्हणतात. तर आपल्यासोबत शरद यांची पण फॅमिली आलेली आहे, आणि दीदीचं काय नाव आहे? सई. आणि इकडे शरद आहेत. हॅलो शरद. तुम्हाला ओळख करून देतो मित्रांनो. तर आपल्या फॅमिलीमध्ये आणखीन एक मेंबर ॲड झालेले आहेत, शरद, आणि त्यांची फॅमिली पण. सई आहे, ताई आहेत. चला तर मग आता जेवण करूया सगळेजण भेटून. यस, चला. काय पाहिजे? अरे पक्षी आले. पक्ष्यांना पण टाकावं लागेल काहीतरी आता. अशा लांबच्या प्रवासामध्ये जर आपल्याला घरी बनवलेले पदार्थ जेवणामध्ये भेटत असतील तर त्यामध्ये खरंच खूप वेगळी चव असते. आम्ही जेवणाचा आनंद घेत होतो, परंतु मुलं मात्र जेवण सोडून पक्ष्यांसोबत खेळण्यामध्ये खूप मग्न होते. कॅनडामध्ये सीगल नावाचे हे पक्षी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्वत्र अगदी सहजपणे पाहायला मिळतात. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जवळपास 6 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही सायंकाळी 6:30 वाजता या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचलो. मित्रांनो, आता ऑफिशियली एंट्री झालेली आहे. आम्ही आता कॅबिन कडे निघालोत. तर हा त्यांनी पूर्ण एरियाचा मॅप दिलेला आहे, तर त्यानुसार आता आम्ही कॅबिन कडे निघालो आता. चला तर मग आता म्हणजे सगळ्यांच्या मिडल मध्ये सगळ्यांना मस्त रात्री फायर लावूया. इन्सर्ट हा चला ओके चलो. एवढं छोट तर मित्रांनो, ह्या कॅबिन्स आहेत. तर आम्ही या ठिकाणी आता 3 रात्र राहणार आहोत. तिकडे खाली एक आहे कॅबिन, ही एक आहे, आणि इकडे या ठिकाणी. तर अशा 3 फॅमिलीसाठी 3 कॅबिन घेतलेले आहेत. चला सामान काढा आता, आतमध्ये सामान ठेवूया. चला तुम्हाला दाखवतो कॅबिन आतमध्ये कशी आहे ते. चला मी घेऊ का काय? संसार घ्यावा लागेल ना आपला. 3 दिवसाचा संसार. किती सामान झाले. हो. महिन्याचं एवढं सामान तर आपण इंडियामध्ये पण नेत नाही. तर मित्रांनो, ही कॅबिन आहे. आतमधनं तुम्हाला दाखवतो.
आतमध्ये कुठल्या प्रकारची सुविधा आहे त्यांनी केलेली. कशी आहे? खूप मस्त आहे. छान आहे का? हा. संपूर्ण लाकडाने बनवलेली आहे. दाखवा. त्या हो. साईडला ना ओके छोटीशी बेसिन ठेवलेली आहे. ओके. मिनी फ्रीज ठेवलंय. फ्रीज आहे का? हा. आणि वर मायक्रोवेव्ह पण आहे. हा. माहिती. ओके. आणि इकडच्या साईडला या साईडला वॉशरूम दिलेली आहे छोटीशी. बर. तर आंघोळ करण्यासाठी आणि बाथरूम पण आहे इथेच. इथे छोटस असं शॉवर आहे याच्यामध्ये. हा, शॉवर घेऊ शकतो. काय क्यूट आहे ना वॉशरूम. हो ना. हे डायनिंग टेबल एरिया आहे. किती छान सोफा वगैरे चांगली अरेंजमेंट केली आहे. बरोबर. सोफा आहे इथे आणि बेड हे क्वीन इकडे साइज बेड क्वीन साइज बेड आहे आणि ह्या साईडला आणि इकडे बंक बेड आहे मुलांना झोपण्यासाठी किंवा अडल्ट पण इथे झोपू शकतात. तर अशी बरीच चांगली आहे मीडियम आकाराची. मस्त कॅबिन आहे ही. नाही फ्रेश लुक आहे. लाकडाचा पण फ्रेश आहे एकदम. छोटासा इथे डायनिंग टेबल पण दिलेला आहे. चला बाहेर जाऊया. पूर्ण असा जंगल टाइप एरिया आहे. हे पहा झाडं, भरपूर झाडं आहेत आणि अशा इथे आजूबाजूला बरेच कॅबिन बनवलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी इथे रात्रीच्या वेळेस जाळ लावण्यासाठी जागा दिलेली आहे. घ्या सामान घ्या सगळं. धनुष घेऊ लाग बाळा. They put the water over. आवडली का कॅबिन? हो खूप आवडली. आता मग मजा आहे 2-3 दिवस. हा. चला मग आता एक्सप्लोर करूया आजूबाजूला काय आहे ते. काय घ्यायचं राहिले? बिग कंटेनर. ओके. दोघांना धरावं लागेल ते. खायचं प्यायचं सामान. तर मित्रांनो सर्व सामान आता आतमध्ये ठेवलेलं आहे. मुलं स्विमिंगला जायचं म्हणताय. रियांश स्विमिंग करायला जायचंय? ओके. अर्नवला विचारलं का? थंडी वाजल बरं नाही तर. सिस्टमॅटिक सगळं दिले छोट्याशा जागेमध्ये ना. हा ना. 5 मिनिटामध्ये घर तयार झालं. हे बघा बॅग आणलेले आहेत आम्ही. सर्व सामान आणलेलं आहे. कुकिंगचं सामान आहे. कपडे आहेत. ब्लँकेट आणलेली आहे. स्टोव्ह आणलेला आहे. स्टोव्ह आणलेला आहे स्वयंपाक करण्यासाठी. मस्त अरेंजमेंट केलेली आहे. छोटीशी रूम आहे पण सगळं काही सिस्टमॅटिक आहे एका फॅमिलीसाठी. आणि पूर्णपणे लाकडाने बनवलेली कॅबिन आहे ही. ओके चला. मुलं स्विमिंगला जायचं म्हणताय. तुम्हाला जायचंय? जातो ना त्यांच्यासोबत. मग तुम्हाला पण घे. छान कॅबिन आहे ना. एकदम मस्त. एक नंबर. छान मस्त. आता जंगलचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला 3 दिवस. परफेक्ट. जंगलचा एक्सपिरियन्स. करेक्ट. हे पहा मित्रांनो भरपूर झाडी आहे आजूबाजूला. खूप मोठ्या मोठ्या आकाराची झाडं आहेत आणि इथे बरेच अशा वेगवेगळ्या कॅबिन केलेले आहेत तयार त्यांनी फॅमिलीजला राहण्यासाठी. तर उन्हाळ्याच्या दिवसात लोक या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी शहरापासून थोडंसं लांब येतात. दिवसभर प्रवास करून सर्वजण थकले होते. त्यामुळे सर्वांनी थकवा दूर करण्यासाठी पार्कमध्ये थोडासा वेळ घालवला. उंच जाऊ द्याच हो का. मुलांनी पण या पार्कमध्ये खेळण्याचा थोडा वेळ आनंद घेतला. त्यानंतर राजेश आणि शरद यांनी सायंकाळच्या वेळेस शेकोटीची तयारी केली. आज सायंकाळी सर्वांनी माझ्या हातची खिचडी खायची आहे अशी मागणी केली. त्यामुळे मी खिचडी बनवायला सुरुवात केली. तशी मला स्वयंपाकाची थोडीफार माहिती आहे. एखाद्या वेळेस माझ्या हातची खिचडी खूप चांगली होते. चला म्हणलं आज सर्वांनी मागणी केलेली आहे, आपण खिचडी ट्राय करून पाहूया.
मग कशी शेफ बी काय झाली तर झाले चांगली म्हणावं लागेल हा, मी आता सांगायला. याच्यात काही डाऊट आहे का दुसरं काही? त्याला काही दुसरा काही कॉमेंट येऊ शकते का? आणि डाळ तू तिथं बसला असतास ना अंकलला आले तर डायरेक्ट त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून खिचडी खाण्याचा आनंद घेतला. थोडस वाढलंय सगळेजण हंगरी आता डिनरला. त्यामुळं त्याच्यात पण राईस आहे आता खराब नसेल झाला. जेवण झाल्यावर राजेश आणि गोलू या दोघांनी शेकोटी करत करत सर्वांचं डान्स करून मनोरंजन केलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या कॅम्पिंगला आजपासून सुरुवात झालेली आहे. इथून पुढे 4 दिवस तुम्हाला बरंच काही वेगवेगळं पाहायला मिळेल. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरती अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.